ओके, सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये खूप लोकांना कन्फ्युजन असतं. काही लोक अल्टरनेटिव्हली यूज करतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यांना. बट असं नसतं. इंग्लिशमध्ये प्रत्येक गोष्टीला काही कंडिशन्स आहेत, काही रूल्स आहेत. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जो आहे, जो आपण नॉर्मल यूज करतो, तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण टेम्पररी ऑन गोईंग ऍक्शनसाठी यूज करतो. म्हणजे अशी ऑन गोईंग ऍक्शन जी आत्ताच चालू आहे, ठीक आहे, आणि ती खूप शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. बट जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, जो की आता आपण शिकतोय, तो हा टेम्पररी पण असतो कधी कधी, किंवा तो कधी कधी लॉंग पण असतो. पण त्या केसमध्ये काय असतं, एखादी ऍक्शन जी आहे ती जी लॉंग ड्युरेशन पर्यंत चालते. ओके, सो एखादी ऍक्शन लॉंग ड्युरेशन पर्यंत चालते, तो म्हणजे असतो आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, तो खूप शॉर्ट ड्युरेशनसाठी असतो. ओके, सो आपण फॉर्म्युला पाहूया त्याचा. तर याच्यात आपण काय करतो, सब्जेक्ट यूज करतो सुरुवातीला, देन हॅव किंवा हॅज यूज करत असतो, देन आपल्याला बीन यूज करायचा आहे, त्याच्यानंतर वर्ब आयएनजी, व शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. ठीक आहे, सो जे आपले सब्जेक्ट्स आहेत आय यू वी दे आणि प्लुरल सब्जेक्ट्स, ठीक आहे, जसं की एखाद्या वाक्यामध्ये आपण दोन व्यक्तींचं नाव यूज करतोय, सो त्या केसमध्ये आपण हॅव यूज करणार आहे. ठीक आहे, तर इथे लिहितो मी. हॅव यूज करायला, व तुमचे सब्जेक्ट्स असतील ही, शी व सिंग्युलर, सो दॅट इज तुम्ही यूज करा. ठीक आहे, सो आय यू वी दे आणि प्लुरल याला आपण हॅव यूज करतो. देन ही, शी व सिंग्युलर याला आपण हॅज यूज करत असतो. ठीक आहे, सो कंडिशन्स आता समजून घेणं महत्वाचं आहे. कंडिशन 1 कुठे यूज करणार आहे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर पास्ट मधील स्टार्ट केलेली ऍक्शन जी अजून चालू आहे. ठीक आहे, म्हणजे अशी एखादी ऍक्शन जी की आपण पास्ट मध्ये स्टार्ट केली, ठीक आहे, पास्ट मध्ये सुरुवात झाली त्या गोष्टीला, पण ती गोष्ट अजून सुद्धा ऑन गोईंग आहे. म्हणजे सपोज तुम्ही एखादी गोष्ट मागच्या आठवड्यामध्ये स्टार्ट केली करायला, आणि ती गोष्ट सुद्धा चालू आहे. ठीक आहे, याचा अर्थ असा नसतो की तुम्ही 24 तास काम करता. ब्रेक घेऊन म्हणजे ऍक्शन चालू करता तुम्ही, देन ती थोड्या वेळासाठी स्टॉप होते, अगेन ऍक्शन स्टार्ट होते, अगेन स्टॉप होते, परत चालू होते. अशा प्रकारे ती ऍक्शन जी आहे ती ऑन गोईंगच राहते. त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. ओके, सो कंडिशन 1 काय, की पास्ट मधील स्टार्ट केलेली ऍक्शन अजून चालू आहे. आता याचे एक्झाम्पल्स काय होतील, तर आय हॅव बीन वर्किंग इन इन्फोसिस फॉर 5 years. मी इन्फोसिस मध्ये 5 वर्ष झाली काम करतोय. ओके, सो मी गेली 5 वर्ष झाली इन्फोसिस मध्ये काम करत आहे. तर बघा, स्टार्ट कधी झालं, 5 वर्षापूर्वी, आणि अजून सुद्धा मी इन्फोसिस मध्ये कामच करत आहे. म्हणजे ऍक्शन 5 वर्ष झाली चालूच आहे, व ती ऍक्शन अजून सुद्धा चालूच आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल, शी हॅज लिव्हिंग इन पुणे सिन्स 2022. ती पुण्यामध्ये 2022 पासून राहत आहे. ठीक आहे, बघा आता 2026 चालू आहे आणि ती पुण्यामध्ये 2022 राहत आहे, म्हणजे ती अजून सुद्धा पुण्यात राहतच आहे. आणि ही जी ऍक्शन आहे ती 4 वर्ष झाली चालू आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा लॉंग ड्युरेशनसाठी आपण यूज करतो. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी ऍक्शन बऱ्याच कालावधीपासून चालू असते, आणि जो आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तो म्हणजे शॉर्ट ड्युरेशनसाठी असतो. ऍक्शन जी आहे ती तात्पुरत्या काळासाठी, शॉर्ट ड्युरेशनसाठी चालू असते. ठीक आहे, तर इथं आपण आय होता म्हणून हॅव यूज केला, देन इथे आपण शी होता म्हणून आपण हॅज यूज केला. पुढचं एक्झाम्पल, वी हॅव बीन रीडिंग दिस बुक सिन्स लास्ट संडे. गेल्या संडे पासून आम्ही ही बुक वाचत आहोत. ठीक आहे, तर ही जी बुक आहे ती आम्ही मागच्या रविवारपासून वाचत आहोत, व अजून सुद्धा वाचणं जे आहे ते चालूच आहे. ठीक आहे, आता बघा, जो फॉर आहे, फॉर आपण ड्युरेशनसाठी यूज करतो. म्हणजे मी 5 वर्षांपासून ही गोष्ट करतोय, मी 10 वर्ष झाली ही गोष्ट करतोय, किंवा मी 3 दिवस झाले ही गोष्ट करतोय. सो त्या केसमध्ये आपण काय करतो, फॉर यूज करतो. व सीन कधी आपण यूज करतो, सिन्स आपण यूज करतो एखादी गोष्ट कधी स्टार्ट झाली. आपल्याला समजा एखाद्या गोष्टीचं इयर सांगायचं आहे
की ही गोष्ट या इयर पासून स्टार्ट झाली किंवा ही जी गोष्ट आहे ती या वेळेपासून स्टार्ट झाली. सो त्या केसमध्ये आपण काय यूज करतो, सिन्स यूज करतो. ठीक आहे. सो कंडिशन नंबर 2, थांबलेली ऍक्शन पण तिचा इफेक्ट अजूनही आहे. ओके. सो अशी एखादी ऍक्शन जी तुम्ही करताय ती आता तात्पुरती थांबली आहे, पण तिचा जो इफेक्ट आहे तो अजून सुद्धा आहे. ठीक आहे, अजून सुद्धा त्या गोष्टीचा इफेक्ट जो आहे तो आहेच आहे. आता एक्झाम्पल्स बघूयात आपण, म्हणजे बेटर समजेल तुम्हाला. फर्स्ट एक्झाम्पल, आय एम टायर्ड बिकॉज आय हॅव बीन रनिंग. ठीक आहे. तर बघा इथे मी थकलेलो आहे. का थकलेलो आहे? बिकॉज मी पळत आहे. आता इथं जिथं आपण ज्या अर्थी हॅव बीन यूज केलाय याचा अर्थ काय आहे की ही जी ऍक्शन आहे ही खूप लॉंग ड्युरेशन पासून चालू आहे. म्हणजे हा बराच वेळ झालं किंवा बरेच तास झाला हा व्यक्ती जो आहे तो पळत आहे. ठीक आहे. आता हा जो व्यक्ती आहे तो थांबलेला पण असेल. असं असू शकतं की पळून पळून हा व्यक्ती खूप थकला आणि यांनी थोड्या काळापुरता पॉज घेतला. पण बघा तो पळला आणि त्या पळण्याचा इफेक्ट काय की तो थकलाय खूप. ठीक आहे. तर इफेक्ट काय दिसतोय की तो थकलाय, म्हणजे जी गोष्ट केली करून थांबला तो त्याचा इफेक्ट अजून सुद्धा दिसतोय. सो त्या केसमध्ये आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो अशा कंडिशनसाठीच. सेकंड एक्झाम्पल बघा, हिज आईज आर लुकिंग रेड बिकॉज शी हॅज बीन वर्किंग ऑन लॅपटॉप फॉर लास्ट 7 hours. आता त्याचे डोळे जे आहेत ते लाल दिसत आहेत. का लाल दिसतात त्या डोळे? बिकॉज तो 7 तास झाले कंटिन्युअसली लॅपटॉपवर काम करतोय. ठीक आहे. म्हणजे बघा तो जी गोष्ट करतोय बराच काळ झालं त्या गोष्टीचा इफेक्ट दिसतोय. असं असू शकतं की आता त्याने काही मिनिटचा ब्रेक घेतलाय, ऍक्शन थांबलीये, पण जी ऍक्शन तो करत होता बरीच वेळ झालं त्या ऍक्शनचा इफेक्ट अजून सुद्धा काय आहे, त्याच्या प्रेझेंटवरती आहे की त्याचे डोळे जे आहेत ते लाल झालेत. सो अशा प्रकारच्या गोष्टी की जिथे ऍक्शन बराच वेळ झाला चालू होती ती तात्पुरती थांबलीये, पण त्या ऍक्शनचा इफेक्ट अजून सुद्धा आहे प्रेझेंटवरती. सो इन दॅट केस आपण काय यूज करतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता कंडिशन नंबर 3, थर्ड कंडिशनमध्ये टेम्पररी ऑनगोईंग ऍक्शन. अशी ऍक्शन जी टेम्पररी आहे. टेम्पररी म्हणजे काय की जास्त काळ ऍक्शन चालणार नाहीये. जसं की बघा इथं वरती पाहिलं तर तुम्ही, इथं 5 वर्ष झाली तो इन्फोसिसमध्ये काम करतो. इथं 2022 पासून ती पुण्यामध्ये राहत आहे. म्हणजे आता 2026 चालू आहे, बरीच वर्ष झाली ही गोष्ट चालू आहे. बरोबर. इथं काय की टेम्पररी ऍक्शन. टेम्पररी ऍक्शन म्हणजे काय की एखादी गोष्ट 1 आठवड्यासाठी चालणार आहे, एखादी गोष्ट 2-3 आठवड्यासाठी किंवा फार तर फार 1 महिन्यासाठी ती गोष्ट चालणार आहे, ऑनगोईंग असणार आहे. सो अशा ऍक्शन्सला आपण काय म्हणतो, टेम्पररी ऑनगोईंग ऍक्शन्स. ओके. सो टेम्पररी ऑनगोईंग ऍक्शन्स सांगण्यासाठी तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करू शकताय. एक्झाम्पल्स काय आहेत, तर आय हॅव बीन लिव्हिंग ॲट माय अंकल्स हाऊस फॉर 1 week. मी माझ्या अंकलच्या घरी 1 आठवडा झालं राहत आहे. म्हणजे राहण्याची जी क्रिया आहे ती 1 आठवडा झालं चालू आहे. ओके. आणि याच्या इंटेन्शनवरनं हे दिसतंय की हा व्यक्ती जो आहे तो जास्त दिवस राहणार नाहीये. ओके. सेकंड एक्झाम्पल, यू हॅव बीन अवॉइडिंग ऑइली फूड फॉर 3 days. आता असा एखादा व्यक्ती आहे की ज्याला तेलकट खायचा खूप शौक आहे, त्याला आवडतं तेलकट खायला, पण असं झालं की त्याचा घसा वगैरे बसलाय, सर्दी झाली आहे त्याला, आणि त्याला डॉक्टरने सांगितलं की तू काही दिवस काय कर तर अवॉइड कर ऑइली फूड खाणं. व हा जो व्यक्ती आहे तो 3 दिवस झाले ऑइली फूड जे आहे ते अवॉइड करतोय. पण जास्त काळ हा अवॉइड करणार नाहीये, पण थोड्या काळापुरता तो अवॉइड करणार आहे. सो त्याच्यामुळे आपण इथं काय यूज केलं की तू 3 दिवस झाले ऑइली फूड जे ते अवॉइड करत आहेस. यू हॅव बीन अवॉइडिंग ऑइली फूड फॉर 3 days. ओके. तर समजते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला कुठे यूज करायचं आहे ते. कंडिशन नंबर 1, पास्ट मधील स्टार्ट केलेली ऍक्शन जे अजून चालू आहे. कंडिशन नंबर 2, थांबलेली ऍक्शन पण तिचा इफेक्ट अजूनही आहे. कंडिशन नंबर 3, टेम्पररी ऑनगोईंग ऍक्शन. ठीक आहे. तर ह्या 3 केसेसमध्ये आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय, यू, वी, दे व प्लुरल नाउन्स असतील वाक्यामध्ये तर यूज करायचं आहे आपल्याला हॅव. देन ही, शी किंवा सिंग्युलर जर सब्जेक्ट असतील तर तुम्ही यूज करणार आहात हॅज. ठीक आहे. फॉर कधी यूज करणार आपण, एखाद्या गोष्टीचं ड्युरेशन सांगायचं आहे
की एवढे एवढे दिवस किंवा एवढी एवढी वर्ष झाली गोष्ट चालू आहे, तर तिथं आपण फॉर यूज करतो. आणि जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा स्टार्टिंग पॉईंट सांगायचा आहे की या इयर पासून ही गोष्ट सुरू आहे, सो इन दॅट केस आपण मग सिन्स आणि तिथं इयर पुढे यूज करतो. सो याच्यामध्ये काय डाऊट आहे का सांगा मला. समजलंय व्यवस्थित? ओके फाईन.